आजची गोष्ट आहे झाडावरचं भूत. आता तुम्हाला काय वाटतं, भूत आहे का या जगामध्ये? हा, नाहीये. मग तेच या गोष्टीकडे सांगतो, भूत या जगामध्ये नाहीये. आपण कशालाही घाबरायचं नाही. तर तुम्हाला मी सांगते, तुम्ही छोटे छोटे आहात की नाही, मग या मध्ये जायला घाबरता नाही ना? अजिबात घाबरायचं नाही, ते जायला घाबरायचं नाही. फक्त काय करायचं, काळजी घ्यायची. आता रात्रीच्या वेळी आपण रस्त्यावरून चाललोय, अंधार आहे, तर आपल्याला खेळून चालण्याची भीती नाही. आणि काय आहे, चुकून समजा साप वगैरे असेल, आपला पाय पडला तर आपल्याला चावणार. म्हणून ज्यावेळी आपण चालणार आहे त्यावेळी काळजी घ्यायची. आता इथे काही गोष्ट मला, मुलांना भीती खूप लवकर वाटते. हा, मग ही मुलं काय करायची, नरेंद्र आणि त्याचे मित्र, ओके, हे बघा, हा, आणि हे त्याचे मित्र, नरेंद्र आणि त्याचे मित्र, जवळच एक चिंचेचं झाड असतं, तिथे एक आजोबा राहत असतात. मग ही मुलं काय करायची, त्या चिंचेच्या झाडाकडे जायची, चिंचांच्या झाडात चिंचा पाडायची, खूप दंगा करायची. आजोबा आहे ना, त्या मुलांना रागवायचे, त्रास व्हायचा. मुलांनी जास्त आरडाओरडा केला तर त्रास मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, तसं त्यांना खूप त्रास व्हायचा. मग आता याला भीती कशी दाखवायची? आता तुमची मम्मी पण तुम्हाला म्हणते ना, ए इकडे जाऊ नको, इकडे हे आहे, इकडे भूत आहे, इकडे हे आहे, असं म्हणते ना. काय भीती दाखवण्यासाठी, तिकडे पाल आहे, जाऊ नकोस म्हणते की नाही? एवढंच ना. मग असं भीती दाखवण्यासाठी लहान मुलांना बोलतात ना, तसं हे आजोबा काय करतात, हे आजोबा म्हणतात की रे, त्या झाडाजवळ खेळू नका, तिथे भूत आहे आणि ते तुम्हाला खाऊन टाकेल, असं म्हणतात. मग बाकीची मुलं असतात ना, ती मुलं खूप घाबरतात. अरे बापरे, तिथे आपल्याला जर खाल्लं तर. म्हणून बाकीची मुलं काय करतात, सगळे आपापल्या घरी निघून जातात, त्या चिंचेच्या झाडावर भूत आहे म्हणून. पण नरेंद्र पळून जात नाही, तो तिथेच उभा राहतो आणि वरती चिंचेच्या झाडावरती जाऊन बसतो. म्हणतो बघू द्या कसं भूत येते आणि मला खाऊन टाकते. नरेंद्र नाही घरी जात, तिथेच झाडावर चढून बसतो. आणि मग नंतर सगळी मुलं घरी गेल्यानंतर सगळी मुलं परत येतात, म्हणजे बघायला की नरेंद्र आहे का, भूताने त्याला खाल्लं म्हणून. परत बघायला बघतात तर नरेंद्र आहे बसलेला असतो झाडावर. तर मग नरेंद्र म्हणतो, भूत कुठे आहे? तर नाहीच आहे. त्यांनी आपल्याला घाबरवण्यासाठी भूताची भीती घातली. या जगामध्ये भूत नाहीये, या जगामध्ये भूत काही नसतं. चला आपण सगळे मिळून आता झाडावर चढूया आणि दंगा करूया. चालेल? मग सगळ्या मुलांना पटतं की हा, भूत वगैरे काही या जगामध्ये नाहीये म्हणून. म्हणजे नरेंद्र आपल्याला कुठला गुण दिसून येतो, धाडस दिसून येतो. किती धाडसी आहे नरेंद्र. ती बाकीची मुलं घरी जातात, पण हा जातो का? नाही जात. बघतो मी भूत कसं करतात.